मासे वागड़ फलो ने पांजो कचड़ो बारे मास। जय माँ मेरी। जिग्नेश, 1 मिनिट शेठजी, 1 मिनिट. तुम्हाला स्वतःचं जे काही नाव ठेवायचं असेल ना ते ठेवा. माझं नाव बनेच असतं. अख्खा महाराष्ट्र मला ह्याच नावाने ओळखतो. ठीक आहे ठीक आहे. शेट आहे मी तुझा. हा शेट आहे मी तुझा. हा आता नवीन स्टॉक आलाय ना तो गौरव अंडरवेअर आणि सनीभूषण बनियान. क्वालिटी कशी आहे त्याची? कडक आहे, कडक, लय भारी, एकदम फ्लेक्झिबल आहे. आधीच संपवायची ती. 3 आठवड्यात ती निघून जायला पाहिजे. नवीन स्टॉक आणायचा आहे. हे घे, हे बाहेर त्या बोर्डवर फिरव आणि पिंपळ्याच्या झाडावर लाव. हा लगेच चालू. लगेच जा. हा हो शेठजी, शेठजी. हो का? आता बघतो. जात. एक्सक्यूज मी, मी या 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 सर, प्लीज कम सर, प्लीज कम. या या पाणी द्या. हा पाणी घेऊनच उभा होता. गेल्या आठवड्यात त्याचं कौतुक केलंय ना सरांनी टायमिंगचं. कौतुक केल्यावर तो वाढीव अभिनय करतो. असं असं सर, तुम्हाला काय हवंय? हा जरा इलॉजिकल प्रश्न नाहीये का? नाही म्हणजे मी कपड्यांच्या दुकानात आलो तर कपडेच घेणार, भाजी घ्यायला तर नसेल आलो. सोपं आहे. काय पाहिजे तुम्हाला सांगा मला. आम्हाला कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे द्या आणि फॉर्मल्स नको, सेमी फॉर्मल, जरा कम्फर्टेबल. करेक्ट ठिकाणी आलात तुम्ही साहेब. तुम्हाला देतो एक बने एक काम कर, त्यांना तो बेस्ट स्टॉक आणून द्या. 90 सेंटीमीटर वाला तो फुल स्लीव्ह वाला. आणि साहेब तुमची कमर किती? सॉरी, ते पायाच्या वर बेंबीच्या खाली कमर असते ती किती? 34. 34. 34 नंबरची पॅन्ट आण रे. आणि मेंटेन राहता की तुम्ही एकदा जिम वगैरे करता? नाही वाटलंच एकदम काय गरजच नाही ते सगळं करायची. तुम्हाला एकदम हेरिडिटरी वाटतंय ते एकदम. ते तुम्ही चेंज करून घ्या. नाही इथे नाही, चेंजिंग रूम आहे, इथे गर्दी होईल ना. काय बोलला? नाही म्हणजे गोणीचा वेळ आहे, गर्दी होणार ना. चेंजिंग रूम मध्ये कपडे ठेवले तुमचे. हा बोला. अरे काय ना लग्न मध्ये. अरे जमવાનું रसमलाई हा ते બધું જ કાઢી લીધું. અરે પણ યાર રાતના તુજે દશા થઈ. काय सांगू काय दशा થઈ એટલે ખાવાતું ન પણ બધું કાઢી લીધું. એક સ્ટોલ છોડ્યો નથી મારા બેટાએ. પછી મારા રાતના આવીને કે મારે ફાકી ખાવી પાછું કે एक मिनिट करू. 1 मिनिट. काय दिसतंय एकदम फिटिंग खूप मस्त आहे तुमची. हे काय दिलं मला? काय झालं तुम्हाला नाही आवडत? अरे मी कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे मागितले. हे काय? हे असं जाऊ काम? हे काय कामावर घालून जाता? हे बघ काय, तुम्ही कामावर जाणार, मग ते भारी सामान वगैरे उचलणार, झाडू काढणार, मग ते लादी वगैरे पुसणार, तर हे कम्फर्टेबल असतं त्या सगळ्यासाठी. कसं असतं ना, मेन म्हणजे ही चड्डी का अशी आहे माहितीये? तुम्ही आता लादी पुसताना तो मैल लागला तर काय काढायची काय झंझटच नाही. 8 महिने धुवूच नका तुम्ही. थांबा, मी कामावर सामान उचलतो, लादी पुसतो, हे कोणी मी सांगितलं का असं तुम्हाला आता? नाही तुमच्या चेहऱ्यावरून असं. काय बोलतो तू? चेहऱ्यावरून काय बोलतोय? म्हणजे तू रामचरण आहे ना? नाही किमजीबाईकडे कामाला येतो रामचरण ना. कोण? अरे तू नाही का त्या दिवशी लादी पुसताना मला काय साहेब असं केलं ना? तूच केलं. तूच केलं. हा तोच आहे ना? नाही रे, मी नाहीये. मी विपुल आहे रे. मला नाही माहित तो कोण. जस्ट मला चेहऱ्यावरनं वाटलं म्हणून. काय चेहऱ्यावर येतं तुम्ही? सारखे तुम्ही चेहऱ्यावरून बोलू नका. तुम्हाला कपडे पाहिजे ना? तुमच्यासाठी बेस्ट पीस आणलंय मी. बेस्ट पीस आणले. हे ते आपलं ते आहे ना 100 रुपये वाला. हा त्यावर 2 फ्री आहेत. यांच्यासाठी करेक्ट आहेत सेल मध्ये. माझ्या चेहऱ्यावरून मी 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो? हो साहेब. तू बोलू नको. तुला नाही विचारलं मी. तू नाही मध्ये बोलायचं. मी त्याशी बोलतो. 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो का मला सांगा? म्हणजे हे बघ तुमच्या चेहऱ्यावरून तो. अरे चेहऱ्यावर नको जाऊ यार. मी तुला चेहऱ्यावरून बोलायचं नाही. हे बघ मला 100चा ना मला महागडा शर्ट हवा. मी घेऊ शकतो. महागडा हवंय? महागडा हवंय ऍक्च्युली तुमच्या चेहरा. ओके करतो काहीतरी. हे इथे ते 300 रुपये वाला द्यायचं आहे ना याला. ह्याच्या तोंडाकडे बघून अवघडच वाटत नाही.
मी काय बोलतो ह्याला 150 देऊन टाका. 150चं देऊन टाकूया ना. एक काम करते 150चा मस्त पीस आहे ए, मला त्यांच्यासाठी. ऐकू येते रे, मी ऐकलंय तिकडे जाऊन तरी बोला, मला ऐकू येतंय. अरे 150 रुपये आहे ना, थोडं जास्त आहे तुमच्यासाठी. 120 मध्ये ए, देऊन टाकणार. जास्त नाहीये ते. 150 रुपये असं नाहीये, 150 रुपये असं आहे. अरे महागडं मागितलं 150चं, मी महागातलं घेऊ शकतो रे. मला ते कितीला आहे? ते महागडं आहे, ते मागचं कुठलं सर? ते वरचं. सेम हाच पीस आहे तो. ते द्या. सर हा जाऊ द्या ना सर. नाही ना, मला त्या कितीला आहे? तर ते 450 रुपयाला आहे. पॅक कर, पॅक कर. 1 मिनिट सर, हे बघा आपली खुन्नस चालली आहे, त्यात तुम्ही आता लोन घेऊन शर्ट घेणार. ती लोन मग पोरा बाळांना फेडावी लागेल. हा 450ला 23 रुपये EMI असतो साहेब. कशाला तुम्ही असं करता? हा महिन्याला 23 रुपये खायचे वांदे होतील साहेब तुमचे. हा, कशाला ते असे? तुम्ही माझी मस्करी, इथं प्रँक चाललंय. नाही हा, काय सर, माझ्या दुकानात ते सगळं एक काय- मिनिट थांबा. तुम्हाला खरंच वाटतंय की 450 रुपयांसाठी मला लोन काढावं लागेल? हो साहेब. ए, तू नका बोलू रे. याला तिकडे पाठव. हा काय बोलतोय? तू तिकडे जा रे. चेहरा? अरे हा काय, हा आपण चेहरा बोलतो रे. मग तुम्ही शांत हो ना साहेब. तुम्ही शांत. त्यांना खुर्ची तुम्ही माझ्याशी बसायला आहे. किती तुम्ही एकदम हायपर होता. खरं तुम्ही prank- शांत हो साहेब. आमच्या दुकान एकदम पॉझिटिव्ह आहे, अशी नेगेटिव्हिटी नाही चालत आमच्या दुकानात. बसा तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही चाय पिणार? मी नाही पितो चहा. मला माहितीये तुम्हाला परवडणार नाही, पण अरे काय यार, मी त्या कॅफे मध्ये जाऊन ती बदामवाली कॉफी पण पितो यार. मला चहा परवडणार आहे काय? मी कसं दिसतो? मला आरसा दाखव. काय गडबड आहे का? अरे मी रोज वापरतो रे असं. अरे माझी आई रोज सकाळी मला बोलते मी गोड दिसतो. चेहऱ्यावर काय बोलतो रे? आई रोज सांगते मला मी गोड दिसतो रे. नका असं बोलू. तुम्ही दिसता पण चेहऱ्यावरनं तसं अरे वाटतं. चेहऱ्यावर नका बोलू रे. तुम्ही नका बोलू रे. मला कपडे द्या रे. हे सर काय? तुम्हाला असा हवाय? तुम्हाला असा सेम पीस हवाय? त्याच्यापेक्षा महागडा हवाय मला. सर माझा एक म्हणजे बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला विचार. तुम्ही बसा ना बोल. शांत. अहो सर हे बघा कसं आहे, आता तुम्ही एवढं एकदम महागडं घेणार आणि ऑफिसमध्ये ते घालून जाणार, तर बॉस अशी चिडचिड करणार ना, की पिऊन युनिफॉर्म नाही आणि असं घालून आले. मी पिऊन वाटतो का रे? खरं सांग रे. मी पिऊन वाटतो का रे? शेठजी तुम्हाला हा पिऊन वाटतो? सांगा ना यांना. मी पिऊन. हा हाऊसकीपिंग मला वाटतो मला. अरे हाऊसकीपिंग. अरे हाऊसफुल करणारा मराठी नट रे मी. हे स्किटच मला नाही आवडलं रे. माझा फक्त अपमान चालला यार यात. मला रिस्पेक्ट द्यावं. मी नट आहे. माझ्याशी असं नका वागू. तुम्ही ऍक्टर आहात? मी ऍक्टर आहे. आपल्या दुकानात ऍक्टर आले. बापरे, ओ माय गॉड. तुम्ही आता बसा सर प्लीज. तुम्ही बसा ना प्लीज सर. तुम्ही माझ्यासाठी सर, माझ्यासाठी. मी परत बोलणार हो. मला काय नाही हे सरांसाठी ते सेम कॉम्बिनेशन ली कुकर वाला सेम कॉम्बिनेशन बेस्ट पीस आणायचा सरांसाठी. कुठे आलो रे? काय दिलं मला? मी कुठे? सर इथं बघा ना सर, तुम्ही म्हणजे खरंच ऍक्टर. तुम्ही सर ते ऍक्टर वगैरे ना भेटतात सगळे? भेट. ओ वाव सर तुमच्यासोबत एक फोटो काढू? हा काढ, पण तो फ्लॅश नका ऑन करू. मला त्रास होतो. सर तो अन्याय केला तर त्याला त्रास होणार सर. तू परत दिसणार म्हणतो रे. तू नाही, माझा चेहरा यार. तू नाही बोलायचं यार. मी बोलायला मी असंच रे. मी सर माझा कॅमेरा खराब आहे. कॅमेरा खराब आहे म्हणून बोलतोय सर. कॅमेरा खराब आहे. आधी बोलणार. सॉरी सर. तुम्ही किती एकदम तुम्ही बसा ना सर प्लीज. या थोडं स्माइल करा ना. मी असाच असतो. हा चेहरा माझा. मी असाच असणार आहे. काय असाच काढणार मी फोटो. काढ. वाव काय स्माइल आहे सर तुमची. हा घ्या, एकदम फ्रेश काढलाय. ओ वाव सर, हे घ्या तुमच्यासाठी फ्रेश पीस एकदम. वाव वा. कसं आहे, त्यांना आवडणार. मी सांगतो ना, आवडणार त्यांना. आहे ना मस्त. हे काय दिलंय रे मला? तुम्ही बोलले तुम्ही ऍक्टर आहात बरोबर. आता तुम्हाला पिऊन, रिक्षावाला, कंडक्टर, वॉचमॅन हे सगळे रोल करायला एकच कपडे घरातूनच घालून निघायचं. कसं आहे मला माहिती आहे, ते पासिंगवाल्या ऍक्टरना व्हॅनिटी रूम वगैरे नसतं. तुला पासिंगवाला नट वाटतो? मला कंडक्टर, पोस्टमन, वॉचमन हेच रोल मिळतील असं वाटतं. ही किंमत करतो का रे तू? रिक्षावाला मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो. हे रोमवासियांनो, अगदी अशीच पाहायची होती मला तुमच्या चेहऱ्यावरची स्मितवक्र रेषा. माझं स्वर्णिंब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कदाचित, पण खुशाली कळेल माझी मला गाडलेल्या जागेवर उगवलेल्या गुलाबांमधून. हे करतो रे मी. तुला मी गरीब वाटतो ना? नाही
मी तुझ्या तोंडावर पैसे मारणार आहे. तू थांब. नाही काय काय झालंय ना, काय एवढं चिडतायत सर? तुमच्याकडे वॉलेट आहे? ये! माझ्याकडे 15 असे. सॉरी सर, सॉरी सर, सॉरी. हे घे. बापरे. 7,000 घे. यात जितके महागडे कपडे मला सगळे पाहिजे, सगळे. सर कपडे घेण्यासाठी FD मोडली सर? अरे खड्ड्याचा ना तू. मी 7,000साठी FD मोडेल का रे? हो साहेब. अरे तू नका बोलू यार. चेहरा बघून. अरे यार हे माझंच किती, तू काय बोलायचं? तू मध्ये येऊन माझी वाट नव्हतं रे. अरे, तुम्ही नाही यार, मी असं दिसतो रे. माझी आई बोलते मला यार मी गोंडस यार, तुम्ही नाही बोलायचं माझ्यावर यार. हे काय करता रे? हे काय दिलं मला, मी असं आहे इथे. काय बोल. आता मला सांगा साहेब, साहेब चेहरा बघून तुम्ही याला हाकलवलेलं फोटो काढायला आलेला त्याचं काय सर? कोण आहे हा? कोण आहे? कोण आहे हा? दादा तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला खूप ओळखतो चांगला. तुमचं नाटक बघायला आलो होतो एकदा. काय कमाल काम करता दादा. तुमचं काम बघून ना मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं, म्हणून मी भेटायला आलो होतो मागे. पण तुम्ही माझा चेहरा बघितलात नाही, बोललात ए हाडक्या चल निक. मी अशा आयऱ्या गेल्या लोकांना सेल्फी देत नसतो. आणि तसं बोललात आणि तिकडे मुलींचा घोळका होता ना, त्यांना फोटो द्यायला निघून गेलात. मी ना खूप वेळ वाट बघितली तुमची, खूप वेळ थांबलो होतो, पण चेहरा बघितला आणि तुम्ही निघूनच गेलात तिकडून. तुम्ही आलातच नाही परत. ठीक आहे बने, बघितलं साहेब. फॅन अमीर गरीब श्रीमंत नसतात साहेब, फॅन फॅन असतात. आणि मला सांगा, मी बिझनेसमॅन आहे, कलाकारांमधलं मला काही कळत नाही, पण कलाकार असा असावा ना, प्रेक्षकांचं त्यांच्यावर प्रेम असावा, राग नाही साहेब. आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो, अलकाताईंचंच उदाहरण घ्या. जत्रेला जातात तर हजारो फॅन्स असे रांग लावून उभे असतात, पण कोणाचंही मन दुखवत नाही ते. सगळ्यांची प्रेमाने भेटतात ते. एकदम 10 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरून आम्ही तुमचं म्हणजे एवढा अपमान केला आणि तुम्हाला एवढं वाईट वाटलं. ह्याला कसं वाटलं असेल साहेब? सॉरी, मला माफ करा, माझी चूक झाली आणि माझ्या लक्षात आलंय ते. बने बरोबर. या आपण फोटो काढूया. आपण काढ या ना. माझ्या माझ्या मोबाईल मध्ये काढ. वा 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 वा, क्या बात है. हे अपमान सत्र खूप मस्त रंगलं, खूप मजा आली. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई? विपुल सॉलिड एनर्जी आणि कुलदीप, आता तुमची केमिस्ट्री एवढी जुळून आली आहे, मजा येते बघायला. आणि आज हे स्किट एवढं उत्तम लिहिलं होतं की आपल्या नेहमीच्या आम्ही ॲक्टर्स आहोत आपण सगळेच. म्हणजे असं कितींदा पाहायला मिळतं की एखादी सिरियल हिट झाली किंवा एखादं नाटक, एखादा सिनेमा, की बऱ्याच कलाकारांच्या डोक्यात हवा जाते, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात आणि असे प्रेक्षकांशी वागतात. त्यांना कळत नाही की हेच आपले मायबाप आहेत, हेच आपल्याला डोक्यावर बसवतात आणि हेच आपल्याला खाली पडतात. एवढं भान प्रत्येक कलाकाराने ठेवायला हवं. खूप सुंदर. बने तुमचा वापर तर ना, मला असं वाटतं की कुठल्याही पदार्थात मीठ असल्याशिवाय त्याला चव येत नाही, तसा थोडासा मला बनेचा वापर वाटतो. खरंच सुंदर, मजा आली या स्किटमध्ये. खूप छान मेसेज आणि एनर्जी सुंदर. मकरंद दादा? काय दिसण्यावर जाऊ नये, हसण्यावर नेऊ नये आणि बेवड्यांनी दारूला पाण्यात पाहू नये, अशी एक म्हण आहे. आणि मला तुमच्या तिघांमधले एक गोष्ट म्हणजे विपुल आणि कुलदीपमधली एक गोष्ट आवडली. तुम्ही फार प्रामाणिकपणे काम करता. जी काही गोष्ट आहे ती फार प्रामाणिकपणे करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता हे रिपिटेटिव्ह होतं आहे तर आपण मध्येच शक्ती सोडून देतो आणि मग अशी एक भीतीदायक गोष्ट असते. आता बनेच्या बाबतीत तो पारंपरिक यशस्वी नट आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे अलकाताईंनी सांगितलं तसं त्याचा मिठाचा दर्जा आहेच आहे, पण तुमच्या प्रामाणिकपणाला मी मनापासून दाद देतो. कारण फार प्रामाणिकपणे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं ते आणि आम्हाला ते पटवलं, हे सगळ्यात त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचं मनापासून जास्त अभिनंदन. क्या बात. मकरंद दादांनीही दिलेले आहेत 11 गुण. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.